या मातीमध्ये रक्ताचा थेंब आणि थेंब या मातीमध्ये सांडला तेव्हा हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. रक्ताच्या नद्या वाहिल्या, एक एक पावला पडायला लागला तेव्हा 32 मणांचं सोनेरी सिंहासन रायगडावर शिवछत्रपतींचं उभा राहिलं. आमच्या मातीमध्ये आज छत्रपतींची आठवण येते आहे. एकही स्त्री सुरक्षित नाही, एकही मुलगी सुरक्षित नाही. ऐका, भर रस्त्यावर स्त्रियांवर अन्याय होतोय, अत्याचार होतोय. आमच्या या मातीमध्ये मंदिरं पाडल्या जात आहेत, गायी कापल्या जात आहेत, भर रस्त्यावर आमच्या आई बहिणीवर हात टाकल्या जातोय. एका रात्रीत छत्रपती शिवरायांनी एका मुलीवर अन्याय केला म्हणून हातपाय तोडले. हा आमचा इतिहास मातीतला आहे. एक लक्षात घ्या, सध्याची वेळ बघायला लागली तर शिवरायांची आठवण येते आहे. सध्या बातमी चालू आहे, सगळ्यांकडे मोबाईल आहे, ऐकला असेल. 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, लहानशा लेकरावर अत्याचार झाला. बाथरूमला जायचं असेल तरी तिला आईची मदत घ्यावी लागते. आम्ही रोज कीर्तनामध्ये ओरडून ओरडून सांगावं, कपडे अंग भरून घाला, कपडे असे घाला तसे घाला, फाटके घालू नका. लोकांच्या वासना बिघडायला लागल्या. 3 वर्षाच्या बाळाला आम्ही काय शिकवणार? साडी नेसून फिर. 3 वर्षाच्या लेकराला काय सांगायचं आम्ही? त्या नराधमानं हात टाकला. एक उदाहरण नाहीये. डॉक्टर संपदा मुंडे, आर्या चव्हाण, हे 3रं लेकरू आहे एका महिन्यामध्ये. कसलाही विचार न करता, कसलाही मागचा पुढचा विचार न करता त्या हरामखोरानं आमच्या लेकरावर हात टाकला. आणि आम्ही जर गप्प बसत असू, दुसऱ्याच्या मुलीवर वेळ आली आहे, आज आमच्या लेकरावर वेळ आल्याशिवाय राहणार नाही, याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे. आणि जेव्हा आम्ही कडक कायदा निघेल, आमच्या मुलीकडं वाकड्या नजरेनं बघण्याची हिम्मत कोणाची होणार नाही. जेव्हा आम्ही छत्रपती शासन लागू करू, आणि या शासनाची आमच्या मातीला गरज आहे. आवर्जून सांगावंसं वाटतं, मी नेहमी सांगत असते, माझ्या मात्या पित्यांना, माझ्या ज्यांच्या पोटाला आई आहे त्यांना सांगेन, आपल्या पोरीला स्वयंपाक नाही करता आला चालेल, भाकरी नाही बनवता आली तरी चालेल, कपडे नाही धुता आले तरी चालेल, पण माझ्या आयांनो हात जोडून विनंती आहे, आपल्या पोरीला एक गोष्ट शिकवा. बाळा, रस्त्यानं निघालीस ना, घरातनं पाय बाहेर टाकलास, रस्त्यानं जात असताना कुठल्या पुरुषानं तुझ्याकडे वाकड्या नजरेनं बघितलं, कुठल्या मुलानं तुझ्याकडे बघून शिट्टी वाजवली, पायातलं पायतान काढून तिथंच आणायची हिम्मत बाळा तुझ्यात असली पाहिजे. हे रणरागिणी जेव्हा आम्ही शिकवू ना, तेव्हा आमचं लेकरू सुरक्षित राहणार आहे. माझ्या बांधवांना पण माझं सांगणं आहे, छत्रपती शिवरायांच्या दरबारामध्ये कल्याणच्या सुभेदाराची सून आणली. मावळ्यांनी सांगितलं, राजा तुमच्यासाठी नजराना आणलाय. राजांनी सांगितलं, माझ्या आईच्या जागेवर आहे. साडी चोळी बांगडी करा आणि घरी वापस पाठवा. हे शिवरायांचं तत्व आहे. सांगायला भरपूर आहे माझ्याकडे, पण वेळ कमी आहे म्हणून सांगत नाही. तरी पण ऐका, शिवरायांची गरज आहे ते याच कारणासाठी. जय भवानी जय भवानी शिवजयंतीला ओरडतोय, डीजे लावतोय, डीजे पुढे नाचतोय. बरं नाचतोय, नुसतं नाचत नाही, दारू पिऊन नाचतोय, धिंगाणा घालतोय. एक लक्षात घ्या, रुद्राक्षाच्या माळा गळ्यात घातल्या, भगव्या शाली अंगावर टाकल्या, चंद्रकोर कपाळाला लावली आणि दिवसभर जय शिवराय म्हणालात तरी तुम्ही शिवरायांचे मावळे होत नाही. शिवरायांसारखे मावळे व्हायचं असेल, रस्त्यानं चाललेल्या प्रत्येक स्त्रीकडे, रस्त्याने चाललेल्या प्रत्येक मुलीकडे स्वतःची बहीण म्हणून ज्या दिवशी बघाल, त्या दिवशी छत्रपतींचा मावळा म्हणून घेण्याचा अधिकार तुम्हाला, अन्यथा नाही. माझी विनंती आहे, महाराष्ट्र शासन असेल, पोलीस प्रशासन असेल, सरकार असेल, सरकारला आवर्जून सांगताय, हे असंच चालू राहिलं, पहिल्या गुन्हेगाराला शिक्षा झाली असती तर आज आमच्या त्या लेकरावर वेळ आली नसती. 3 वर्षाच्या बाळाचं लैंगिक शोषण होत आहे, अत्याचार होतोय. नुसता अत्याचार होत नाही, तिला मारून टाकलं जात आहे. तुमच्या पोटी मुलगी आहे, माझ्या पोटी मुलगी आहे. प्रत्येकानं याचा विचार केला पाहिजे. आपली मला आज वाटायला लागलाय
कपडे बदलण्याची गरज नाही, माणसाच्या मनातली वासनिक वृत्ती, नीच प्रवृत्ती बदलण्याची सध्या आमच्या मातीला गरज आहे. आणि ही वृत्ती जेव्हा आम्ही बदलू ना, तेव्हा हिंदवी स्वराज्य अभिमानानं सांगू शकतो आम्ही. लाज वाटायला लागली, लाज छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून येताना आम्हाला. कारण आमच्या मुली सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही कमी पडतो आहे. आमचे लेकरू घरातनं बाहेर जाऊ शकत नाहीये. आमची स्त्री बाहेर जायची कशी जावी? ग्रॅज्युएट व्हायला, शिक्षण घ्यायला, डिग्र्या करायला आमच्या मुली शहरामध्ये जातात. कशा सोडायच्या पोरींना? जन्म द्यायचा की नाही मुलीला हा प्रश्न पडला आहे. आम्हीच कायदा काढला, मुलगी पोटात मारायची नाही. आम्ही कायदा काढला, मुली पोटात मारल्या जात होत्या, अबॉर्शन केले जात होते. आम्ही सांगितलं मुली पोटात मारायच्या नाही, मुली देशाची गरज आहे, आई आहे, बहीण आहे. पण हे वातावरण बघून आज आम्हाला प्रश्न पडलाय, मुलगी जन्माला घालायची की नाही घालायची? मुलीला जन्म द्यायचा की नाही द्यायचा? तिला मोठं करायचं की नाही करायचं? कारण हे नराधम वरचेवर वाढायला लागले आणि यांची संख्या कमी झाली पाहिजे. ऐका, आमच्या आई बहिणीवर अन्याय चालू होत होता. भर रस्त्यावर अंगावरचं वस्त्र काढल्या जात होतं. हा प्रकार आजचा नाही आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा झालं तेव्हा एका स्त्रीला बघवल्या गेलं नाही आणि ही स्त्री आई जगदंबेच्या दरबारात आली. पदर पसरला, मागणं घातलं. नवरात्रातल्या 7व्या माळेला, नवरात्रातल्या 7व्या माळेला पुराण घराला जिचा बाई आल्या दर्शनाला, देवी समोर पदर पसरीला, देवी समोर पदर पसरीला. एक बाळ हवा कामाला, तुझी शक्ती हवी कामाला. भवानी पावन वसाला, पावन वसाला जिरहारी, जिरहारी पावन वसाला जिरहारी, पावन वसाला जिरहारी, पावन वसाला जिरहारी. काय घडतंय मंडळी? उजवा कौलंबांनी ठरलेला, उजवा कौलंबांनी ठरलेला, अंबेनं कौलंब खातीला. आनंद झाला मातेला, आनंद झाला मातेला. भवानी पावली नवसाला, पावली नवसाला जिरहारी, जिरहारी पावली नवसाला जिरहारी, पावली नवसाला जिरहारी. देवीला गोंधळ घालावा लागतो आणि देवीला गोंधळ घालण्यात आला. गोंधळी बोलावले गेले आणि गोंधळाला सुरुवात केली. संबळवाल्यानं संबळ वाजवायला सुरुवात केली. बेल भंडार उधळलं आणि जिजाऊबा साहेबांनी गोंधळ घातला. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी धडी, आंब्याची गोंधळी. गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्या गोंधळी. घालावा गोंधळा वासुदेव हरिनाम संबळ, घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ, घालावा गोंधळा वासुदेव हरिनाम संबळ. घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ. काम क्रोध बकरा मारा, तुझा रखमाईच्या वरा. क्रोध बकरा मारा, तुझा रखमाईच्या वरा. जिथं विठूचं नावळ, तिथं तुकयाचा गोंधळ. जिथं विठूचं नावळ, तिथं तुकयाचा गोंधळ. हे गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, हा गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. गोंधळी गोंधळी, गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही विठूचे गोंधळी, आम्ही गोंधळी. छत्रपती शिवरायांचा गर्भ पोटामध्ये वाढायला लागला. लक्ष देऊन ऐका. थोडस एक 5 मिनिटं मी पुढे जाईल. लक्ष देऊन ऐका, कारण थोडासा वेळ चालू होण्यासाठी उशीर झाला. जरा लक्ष देऊन ऐका. मी काय बोलते प्रसंग डोळ्यासमोर आणा, तुम्हाला कळेल मला काय सांगायचं आहे. शिवरायांचा गर्भ पोटामध्ये वाढायला लागला. छत्रपती शहाजीराजे महालात आले. आम्ही ऐकलंय ते खरं आहे. होय, आपली काही डोहाळी इच्छा, आमची इच्छा पूर्ण कराल का नाही?
मागाल ते द्याल, बोलावं. राजेशाही पोशाख हवा आहे आम्हाला, द्याल. डोक्यावरचा जिरेटोप हवा आहे, मिळेल. कमरेची तलवार हवी आहे, द्याल. आम्हाला वाटलं भरजरी वस्त्र मागाल, गडकिल्ला जिंकून मागाल. आपण तर पोशाख मागताय, देताय ना. अंगावरती पोशाख चढवला, डोक्यावर जिरेटोप घातला, कमरेची तलवार बाहेर काढली मासाहेबांनी आणि गर 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 फिरवायला सुरुवात केली. जणू काही पोटातला बाळाच बोलायला लागलं होतं मंडळी. गर करा फिरवी पट्ट्याला, गर करा फिरवी पट्ट्याला, फिरवी पट्ट्याला, कर करा खाल्लं दाताला. चरत चरा वळलं मुठीला, चरत चरा वळलं मुठीला. येत अहो आम्ही दंडवाला, डोहाळे लागले मातेला. भुयारातनं ही मंडळी बाहेर निघाली. 7 महिन्याची गरोदर बाई घोड्यावर बसली आणि तिनं लगाम खेचला. 7 महिन्याची गरोदर बाई घोड्यावर बसली आणि तिनं लगाम खेचला. आमची आजची 2 महिन्याची गरोदर बाई डॉक्टरच्या दवाखान्यात गेली की डॉक्टर विचारतात, काय झालं, का आला होतात? काय करावं डॉक्टर, कालपासून काही खाल्लेलं पचतच नाही बघा. 7व्या महिन्यात मासाहेबांनी घोड्यावर बसावं. सह्याद्रीच्या सिंहाला जन्म द्यायचा होता, ऐद्या गैऱ्याला नाही. ऐका, तुमचे आमचे डोहाळे वेगळे. सह्याद्रीच्या सिंहाला जन्म द्यायचा होता. काय डोहाळे लागले असतील त्या सिंहिणीला. आज अभिमान वाटतोय तुमच्या गावाचा. जवखेडा ठोंबरे, जवखेडा ठोंबरे गावामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह चालू असताना ज्यांच्यामुळे आज आमच्या मातीमध्ये कीर्तन सेवा आहे, त्या मंडपातून छत्रपती शिवरायांचा पुतळा, छत्रपती शिवरायांची मूर्ती बघायला मिळते. हा अभिमान आहे आमच्या गावातला, आमच्या मातीतला, आमचा स्वाभिमान आहे. ऐका, पोटामध्ये बाळ आहे आणि भुयारातून ही मंडळी बाहेर निघाली. रात्रीची वेळ आहे, रात्रीची वेळ आहे. घोड्याचा लगाम खेचला. माहुली किल्ल्याला वेढा दिला होता लखोजीरावांनी आणि लखोजीराव पाठलाग करायला लागले. शत्रू पाठलाग करतोय म्हणून मासाहेबांचा घोडा तवडायला लागला. मारून टाच घोड्याला, मध्यरात्रीला, एक दिवशी मध्यरात्रीला जिजाऊ मासाहेबांचा घोडा सह्याद्रीच्या दगडात खोट्यातून दौडायला लागला. सह्याद्रीच्या दऱ्यातून घोडा दौडायला लागला. जुन्नरला ठेवून ती चाला, ठेवून ती चाला. लखोजीनं पाठला गेला, लखोजीनं पाठला. जुन्नर या गावाजवळ घोडा येऊन पोहोचला. घोड्यावरून पाय उतार होत असताना मासाहेबांचा तोल गेला आणि शहाजी राजांनी धरलं. अहो अहो पडाल, अशी जर तुमची रपेट चालू असेल तर आम्ही पुढे कसं जायचं? मागून शत्रू चाल करून येतोय, कधी घाला घालेल सांगता येणार नाही. माझं ऐका, पोटातील बाळाला धोका आहे असं वाटायला लागलंय. मी जरा इथेच थांबते, तुम्ही पुढे जा. विश्वासरावांच्या वाड्यावर जिजाऊ मासाहेबांना ठेवलं आणि शहाजी राजे पुढे निघून गेले. मागून येत होते ते जिजाऊ मासाहेबांचे वडील, शहाजी राजांचे सासरे. शहाजी राजे निघून गेले. मासाहेब वाड्यावर पोहोचल्या. रात्रभरची घोडदौड चालू आहे. नेमक्याच मासाहेब खाली बसल्या होत्या. घामानं शरीर भिजलं होतं. पाण्याचा घोट घेतला, गळ्यात न उतरतो न उतरतो एवढ्यात वाड्याच्या दरवाजामध्ये लखोजीराव येऊन पोहोचले. दरवाजात पाय ठेवला. कर पायाचा आवाज आला आणि मासाहेबांनी विचारलं, कोण आहे बाहेर? शेजारी पडलेल्या तलवारीला हात लावला आणि विचारलं, कोण आहे बाहेर? आवाज आलाच नाही. पाण्याचं भांड तसंच खाली ठेवलं. तलवार घेऊन मासाहेब वाड्याच्या दरवाजाकडे पळाल्या आणि आवाज दिला, कोण आहे म्हणते मी? श्रीनिवास सरदार राजा सिंदखेड लखोजीराव. आवाज ऐकला आणि मासाहेबांनी तलवार भिरकावली. खबरदार आबासाहेब, पुढे पाऊल टाकाल तर खांडोळी केल्या जाईल म्हणते मी.
आवाज होता मासाहेबांचा. स्वतःच्या वडिलांच्या अंगावर तलवार घेऊन मासाहेब धावून आल्या होत्या. आपल्या लेकीला समोर बघितलं, आपल्या पोरीला समोर बघितलं. बापाचं हृदय होतं ते. हृदयाला पाझर फुटला, डोळ्यातनं पाणी आलं, हातातली तलवार गळून खाली पडली. हात पसरले आणि मोठ्या प्रेमानं आवाज दिला, जिजा ये ग जिजा ये. तलवार खाली पडलेली, डोळ्यातनं पाणी आलं, पोटाला हात लावला मासाहेबांनी आणि आवाज दिला. आवाज दिला. हळूहळू पावलं टाकत वडिलांच्या जवळ आल्या. जवळ येताबरोबर कडकडून मिठी मारली. घामानं भिजलेलं ते शरीर, विस्कटलेले केस, हृदयाची होणारी धडधड, शरीराला सुटलेला कंप, थरथरणारे ओठ. तोंडावरून हात फिरवला, केसांवरून हात फिरवला आणि विचारलं, कशी आहे माझी जिजा? बरी आहेस ना बाळा? कशी आहेस? विचारता बरोबर मासाहेबांनी धक्का दिला. तुम्ही विचारताय मी कशी आहे? ही जिजा कशी आहे ऐकायचंय? ऐका आबा, ही जिजा कशी आहे ऐकायचंय? ऐका आबा, माझ्या पोटात बाळ आहे असं म्हणतात. पोटात बाळ असलं की पाय सुद्धा जपून टाकावा, नाही तर त्या बाळाला धोका असतो. पण याच बाळाचे प्राण वाचवण्यासाठी या सह्याद्रीच्या दगडातून पळते आहे आबा. अशी आहे तुमची जिजा, अशी आहे तुमची जिजा, अशी आहे. ना माहेरी ना सासरी, मध्येच ही जागा धोक्याची आहे. कधी शत्रू येईल, घाला घालेल माहिती नाही, पण आबा हे बाळ मला हवाय. या स्वराज्यासाठी हवाय. तुळजा भवानीचा प्रसाद आहे. तोंडाला हात लावला. बास पोरी बास, ऐकवत नाही. बास, एक काम कर, ही जागा चांगली नाही, इथं सुरक्षा नाही, इथं शिपाई नाहीत, शहाजी राजे पण इथं नाहीत. एक काम कर, तू चल माझ्या सोबत, चांगल्या ठिकाणी सुरक्षा करतो, चल. कुठं जायचं? आपल्या घरी, सिंदखेड राजाला. चल, चांगली व्यवस्था होईल. आवरायला घ्या रे, आपल्याला निघायचंय. महिला मंडळ ऐका, बाप म्हणतोय लेकीला चल माझ्या सोबत. मुलीचं उत्तर आहे, आबा आबा मी तुमच्या सोबत आले असते, पण मी येऊ शकत नाही. त्याचं कारण, मी जरी मुलगी जाधवांची असले ना आबा, मुलगी जाधवांची असले तरी सून मात्र भोसल्यांची आहे. सून मात्र भोसल्यांची आहे. माझ्या पतीनं मला इथं सोडलंय. माझे वडील जरी चल म्हणाले तरी मी येऊ शकत नाही. अगं पण तुझी अवस्था, माझी काळजी वाटत असेल, इथून काही अंतरावर शिवनेरी नावाचा गड आहे, त्या गडावर मला निवून सोडा, तिथे सगळी व्यवस्था आहे. मासाहेबांना गडावर नेण्याची तयारी चालू झाली. शिवाई देवीचं दर्शन घेतलं, कमरेचा कसा काढला, मासाहेबांच्या हातात दिला. पोरी, जगलो वाचलो तर येईल बाळाला बघायला, नाही आलो तर हा आशीर्वाद आजोबांचा म्हणून ठेव. मासाहेबांना गडावर सोडलं आणि शहाजी लखोजीराव निघून गेले. काही दिवसातच दौलताबाद या ठिकाणी म्हणजे देवगिरी किल्ल्यामध्ये लखोजीरावांना बोलावण्यात आलं आणि याच ठिकाणी त्यांच्या देहाचे तुकडे 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 करण्यात आले. अमानुष कत्तल झाली. ही बातमी शिवनेरी गडावर गेली आणि मासाहेबांचं हृदय घाईवरून आलं. आबा गेलात, ज्यांच्यासाठी चंदनाप्रमाणे देह चिचवला त्यांनीच संपवलं. आबा मला भेटायला येणार होतात, माझ्या बाळाला आशीर्वाद द्यायला येणार होतात, गेलात. तुम्ही गेलात पण मी अजून जिवंत आहे. मासाहेबांची तब्येत बिघडली, बाळंतपणाच्या वेदना चालू झाल्या आणि वाड्याचा दरवाजा बंद झाला. सुईन बोलावण्यात आली, दाईन बोलावण्यात आली. एक दिवस निघून गेला पण निरोप मात्र बाहेर येईना. दुसरा दिवस उजाडला. प्रत्येक जण प्रार्थना करताय, हे जगदंबे कुलस्वामिनी सगळं नीट होऊ दे, बाळावरती राणी साहेबांवर लक्ष असू दे. दुपार झाली, सूर्य डोक्यावर आला तरी निरोप येईना. गडावरची मंडळी इकडून तिकडे येरझाऱ्या घालायला लागली. काय घडतंय कोण जाणे, काय घडतंय कोण जाणे. सगळं व्यवस्थित होऊ दे. कुणी प्रार्थना करतंय, कुणी हात जोडताय. सूर्य मावळायला लागल्या, वेदना वाढतच चालल्या होत्या आणि सूर्य मावळत असताना, अंधार पडत असताना सूर्य मावळत असताना हिंदू धर्माचा सूर्य उगवला. त्याला वाड्याचा दरवाजा उघडला. एक बाई बाहेर धावत आली आणि तिनं आवाज दिला, ऐकलत का, राणी साहेबांना मुलगा झाला, शहाजी राजांना मुलगा झाला. राणी
साहेबांना मुलगा झाला. माझं राज जन्माला आलं, आनंद माणसांना झालाच, पण आनंद झाला तो कोणाला? एकेकाळी सह्याद्री हसला, एकेकाळी सह्याद्री हसला, आनंद त्याला कसला, आनंद त्याला कसला. मुलगा झाला शहाजी राजाला, मुलगा झाला शहाजी राजाला. शिवनेरीत बाळ जन्माला, शिवनेरीत बाळ जन्माला. रेशमाची दोन्ही बाळ त्याला, रेशमाची दोन्ही बाळ त्याला. जिजा माता हलवी बाळाला, जिजा माता हलवी बाळाला. शिवाजी ठेवला नावाला, ठेवलं नावाला जिराहाजी. या मातीसाठी, या मातीसाठी एक एक मावळा पणाला लागला आमच्या मातीतल्या स्त्रीच्या सुरक्षिततेसाठी. स्वराज्याच्या रक्षणासाठी, स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राण जयानी वाहिला. अरे प्राण जयानी वाहिला. स्वराज्याच्या शूरवीरांनो तुम्हा माझा पहिला, हा घ्या मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, हा घ्या मानाचा मुजरा. मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. एकच वाक्य शेवटचं सांगून जाईल. एवढं बोंबलायचं कारण, एवढं ओरडायचं कारण एकच आहे. अंधार पडत आहे, एक दिवा पाहिजे. अंधार पडत आहे, एक दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे, जिजाऊंचा शिवबा पाहिजे. कारण हे आमचे मावळे, हे शिवभक्त कुणा पुढेही वाकत नाही, कुठेही झुकत नाही. अरे मॉडर्न पण वाकणार नाही, याला मावळ्याची जात म्हणतात. माझा मावळा झुकेल. चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर, चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर. आणि शिवभक्तांचे मस्तक झुकते फक्त आणि फक्त शिवरायांच्या चरणावर, शिवरायांच्या चरणावर. वर्ष 25वे रौप्य महोत्सव वर्ष, श्री रामकथा व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपल्या गावामध्ये भव्य दिव्य अशा प्रमाणामध्ये, अगदी थाटामाटामध्ये आणि डोळ्याचं पारणं फिटावं अशा सुंदर अशा आयोजनामध्ये, सुंदर अशा नियोजनामध्ये हा सोहळा चालू आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने